रामराम मंडळी. अति पावसामुळे टोमॅटोला असं वॉटर स्ट्रेसमध्ये गेलंय, म्हणजे वॉटर लॉगिंग झालेत, पानं सुकायला लागलेत. तर त्याचं कारण तर असं पाऊस अति पडल्यामुळे झाडांना ऑक्सिजन मिळत नाही आणि झाडं स्ट्रेसमध्ये जातात. तर त्यामध्ये आता 15 दिवसाचं शेड्यूल मी तुम्हाला देतोय की हे झाडं कसे बाहेर काढायचे. त्यामध्ये पहिला जो दिवस असतो, त्या पहिल्या दिवसामध्ये पहिले तुम्ही तात्काळ पाणी बाहेर काढा, नाले तयार करा, म्हणजे जिथं पाणी साचलं असेल. त्याच्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईडचं 3% सोल्युशन मिळतं मार्केटमध्ये, म्हणजे मेडिकल शॉपवाल्याकडे बघा, होलसेलवाल्याकडं. त्याचं 20 ते 25 ml प्रति लिटर पाण्यात हायड्रोजन पेरॉक्साईड एकदा द्या. हायड्रोजन पेरॉक्साईडमुळे हायड्रोजन वेगळा होतो आणि ऑक्सिजन मुळांना भेटतो, लगेच रिकव्हरी मिळते. पहिल्याच दिवशी परत ह्युमिक ऍसिड 20 ग्राम प्लस युरिया 100 ग्राम प्रति 15 लिटरला ड्रिंचिंग करा. स्ट्रेसमधून निघायला मदत मिळेल. आणि मग ते झाल्यानंतर ट्रायकोडर्मा प्लस सुडोमोनास याचं जे कल्चर आहे याचं ड्रिंचिंग करा, ज्यामुळं आपल्याला फंगस किंवा बॅक्टेरियाचा रोग लागणार नाही. हे झालं पहिल्या दिवसाचं शेड्यूल. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्ही 19-19 ची 5 ग्रॅम आणि सीवीड एक्स्ट्रॅक्टचं एखादं चांगलं टॉनिक 2 मिली प्रति लिटरला फवारणी घ्या. त्याच्यानंतर 6व्या दिवशी कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरान याची फवारणी घ्या. कॅल्शियम नायट्रेट 5 ग्रॅमची घ्या, म्हणजे पाणी मजबूत होतील, फुलगळ कमी होईल. त्याच्यानंतर 9वा दिवस, 9व्या दिवशी ह्युमिक ऍसिड 20 ग्राम प्लस 13-0-45 5 ग्राम प्रति लिटरला फवारणी करा. यामुळे झाडांना ऊर्जा मिळेल, नवीन कोंब निघतील आपले आणि झाडं स्ट्रेसमधून बाहेर निघतील. त्याच्यानंतर 12व्या दिवशी आपल्याला अमिनो ऍसिड 2 ml प्रति लिटर प्लस मायक्रोन्यूट्रंटची फवारणी घ्यायची. काय तो जो मायक्रोन्यूट्रंटचा डोस असेल याची 12व्या दिवशी फवारणी घ्यायची. त्याच्यानंतर 15व्या दिवशी पुन्हा ट्रायकोडर्मा प्लस सुडोमोनास ड्रिंचिंग करायची ठरलेल्या डोसनुसार. आणि 19-19 ची फवारणी घ्यायची पहिल्यासारखी, जे पहिल्या दिवशी सांगितलं होतं. तर अशा प्रकारे जर शेड्यूल मेंटेन केलं तर असे जे झाडं स्ट्रेसमधून, पावसामुळे स्ट्रेसमध्ये गेली किंवा विल्टिंग दिसतोय आपल्याला किंवा मर लागल्यासारखं दिसतंय, तर ती मर लागणार नाही आणि झाडांचं नुकसान होणार नाही. आणि यामध्ये काळजी काय घ्यायची, सल्फरयुक्त, कॉपरयुक्त आणि हेवी नायट्रोजन डोस द्यायचा नाही. मुळाशी सतत पाणी साचू द्यायचं नाही, म्हणजे पाणी साचून राहिलं नाही पाहिजे. यामुळे काय होईल, नाहीतर ती सिच्युएशन परत आपल्यावर रिपीट येईल. तर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्की आपलं मुळांना ऑक्सिजन मिळून जाईल, आपले मुळे जिवंत राहतील. झाडांना जो रोगाचा धोका होतो विल्टचा तो कमी होईल आणि टोमॅटोचं झाड पुन्हा जोमात येईल. अशाच नवीन नवीन टिप्ससाठी चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा, त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.